ह्या क्षणाची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागणार आहे ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून गेल्या 1 महिन्यापासून दिल्ली कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आली होती। याच मुद्द्यावर पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते। मात्र जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी त्यांचे उपोषण सोडले। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच राहणार असल्याची घोषणा अभिजित दिपके यांनी केली होती। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थी ठाम होते। कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला विरोधकांनी देखील पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती। या सर्व घडामोडीनंतर आता दिल्लीतून मोठी एक बातमी समोर आलेली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर 25 जुलै रोजी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे। या संदर्भातील वृत्त NNI ने दिलेले आहे। गेल्या 1 महिन्यापासून सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठे यश आलं आहे। 25 जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश आल्याचं बोललं जात आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। सध्या केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आलेली आहे। गेल्या 36 दिवसापासून दिल्लीत जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या मागणीला यश आलं असून धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री पदावरून पायउतार झालेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पहिली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। आपण करून दाखवलं असं म्हणत दीपक यांनी आंदोलकांची जंतर मंतरवर जल्लोष केला। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे हे काय म्हणत होते की या सरकारमध्ये राजीनामा होत नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती दिपके यांनी दिलेली आहे। सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळालं। कॉकरोच जनता पार्टीच्या मागण्याच्या पार्श्वभूमीवर 24 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीचे शिष्टमंडळ आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात जवळपास 2 तास बैठक झाली होती। या बैठकीत कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळाकडून विद्यार्थ्यांच्या मागण्या सरकार समोर मांडण्यात आल्या होत्या। ह्याच बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांनी दिली होती। या बैठकीत काय घडले याची माहिती सांगताना अभिजित दिपके यांनी थेट पंतप्रधान मोदींना इशारा दिला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझं आव्हान आहे की तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा। जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तुम्ही घेतला नाही तर उद्या तुमची खुर्ची धोक्यात येईल असा इशारा अभिजित दिपके यांनी दिलेला होता। त्यानंतर आज 25 जुलै रोजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे। कॉकरोच जनता पार्टीचा खूप मोठा असा विजय म्हणावा लागणार आहे आणि नीट पेपर फुटीच्या माध्यमातून सुरू झालेले आंदोलन जे आहे ते संपूर्ण देशभरामध्ये गाजलं असून अखेर देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांना आपल्या जवळचे शिक्षण मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा घ्यावा लागलेला आहे।